नमस्कार भावांनो बहिणीनो. आज ना खुशा आयतवार आहे. आज आता 4 वाजल्यात आहे स्वयंपाकाला. मी ना सकाळी अंडे घेऊन गेले होते. अंडे घेऊन गेलते. सकाळी शेळी बाहेर काढली, धार काढली, दूध भरलं, झाडझूड केलं, चहा पाणी केलं, भांड्याची पाटी भरून ठेवली. अंडे कोंबड्या घेऊन गेले. 12 रुपयाने अंडे इकले, 500 रुपयाला कोंबडी इकली. महागारी आले. पुन्हा शेळी बाहेर काढली, कोंबड्याला गवत आणायला गेले आणि आंघोळ केली, देवधर्म केला. आणि गेल्या रविवारी बाजारात गेले नाही. त्याच्या गेल्या रविवारच्या तसल्या शेंगा आणल्या होत्या. कोण म्हणते गुडघे मोडीच्या आणि कोणी म्हणते पटाडीच्या. त्याची भाजी केली. ह्या आठवड्यात ना बाजारला गेले नव्हते. ती काय भाजी करावं तीच पंचायत पडली होती. आणि तुम्हाला सांगते, माझं जे टोपलंय ते गेल्या रविवारीच आणलं होतं. ती कोंबडी बसवली त्याच्यावर झाकलंय आणि मला टोपलं सुद्धा नाही. आणि आता भाजी भाकरी झाली. धन्याची बकेट राहिली भरलेली तिथं दहीची. आणि बाजाराला जायचंय आणि बाजार करून यायचंय आणि मग उपास सोडायचा आहे. तेव्हा आयतवार दिवसात सोडावं लागतो, पण बनत नाही. 3 टाईम तर खायला बनतच नाही, पण 1 टाईम सुद्धा बना नाही मला खायला प्यायला. त्या कोंबड्याचा खाऊ संपाला व्हायलाच माल गेले रुसून. स्वयंपाका उशिरा झाला म्हणून असली पंचायत झाली. ती कर पण अजून शेळीला मध्ये बांधायचे, अंडे बघायचे, अजून कोंबड्याला काहीतरी खायला टाकावं. त्यांचा खाऊ सगळा संपाला. कोंबड्या सस्त्या झाल्या काय 600-600ला कोंबड्या होत्या गेल्या आठवड्यात, गेल्या 15 दिवसात. तेव्हा अंडे देतात म्हणून ठुल्या आणि आता सस्त्या झाल्या. एवढ्याच 1-1.5 किलोची कोंबडी असं फक्त 500-500ला देऊन आली. आवडते मध्ये घाली ती गावात जाते, बाजार करून आणते. गेल्या रविवारी बाजार केला नाही. तुम्हाला सांगते कशाची भाजी करावं ती पंचायत. आठवडाभर कसं तरी भागलं. ह्या रविवारी गेल्याशिवाय भाग नाही. मालकाला म्हणलं आणा करून, तर ते म्हणले कर नाही तर राहून. लाईटीत फालतंय नाही तर दारी बी होते माझ्या म्हणून. कामाला गेलेलं परवडतं कुठं तरी, पण काय म्हणते तिरबळ घरी आणि हात बसाना आणि काम दिसाना. असली पंचायत झाली. भाकरी वास करते आता. एवढं चाललं आणि पीठ कोंबड्याला ते पण टाकते. संध्याकाळी बघा ना आता किती वाजत येत आहे जेवायला आणि किती नाही. तिकडून बी जरी आलं ना पुन्हा माघारी, तरी पुन्हा बी त्यांचा इंतजाम करायचा.